ग्रामपंचायतीत पोषण आहारावरील विशेष कार्यक्रम 9 ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे पार पडला। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या या उपक्रमात बाल पोषण, आरोग्य आणि ग्राम विकास यावर सखोल चर्चा झाली। कार्यक्रमात JSW स्टील कॉटेज प्रोडक्ट्स लिमिटेड कळमेश्वरचे प्लांट प्रमुख अजय खंडेलवाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी रीमा सोनटक्के, तालुका आरोग्य अधिकारी दीपाली कुलकर्णी, CSR प्रमुख प्रणव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। ग्रामपंचायत सरपंच संगीता वासनिक, सदस्य मिलिंद राऊत आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांचाही गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन पोषण आहार जनजागृतीसाठी अत्यंत प्रेरणादायक ठरले। महान्यूज 7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी जितेंद्र गुले, मीडिया रिपोर्टर, स्टेट ऑफ महाराष्ट्र। आज आपण इथे वरोडा ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहे आणि वरोडा ग्रामपंचायतमध्ये JSW तर्फे एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तर आपण विचारूया की कार्यक्रमाच्या आयोजनाची महत्त्वाचे विषय काय होते। की सर, जे आज कार्यक्रम आपण वरोडा ग्रामपंचायतला जो आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे खरंच म्हणजे नियोजन काय होते आणि त्याचे महत्त्व काय होते। नमस्कार, मी प्रणव पाटील, JSW फाउंडेशन मध्ये CSR म्हणून कार्यरत आहे आणि आज तुम्ही इथे बघताय तर JSW फाउंडेशन JSWच्या CSR अंतर्गत आपण वरोडा गावामध्ये प्रोजेक्ट स्पृहा हा लॉन्च केलेला आहे। स्पृहा हा प्रोजेक्ट मॅटर्नल चाइल्ड आणि मॅटर्नल हेल्थ वरती फार फोकस आहे। त्याच्यामध्ये 0 ते 6 वर्षाची मुलं, नंतर आपले जे प्रेग्नेंट वुमन आहेत आणि मग किशोरवयीन मुली ह्यांच्याकरिता हा प्रोजेक्ट आपण लॉन्च केला आहे। इथून ही सुरुवात होऊन कळमेश्वरच्या 24 गावं आणि 40 अंगणवाडीमध्ये हा पायलट प्रोजेक्ट रन केला जाणार आहे। हा 3 वर्षाचा प्रोजेक्ट असणार आहे आणि त्याच्यात जसा मी हा मॉडेल अंगणवाडी प्रकल्प राबवला त्याच्यासोबतच ह्या मुलांना आणि मातांना आता त्याचा हेल्थ रिलेटेड फायदा आम्ही देऊ इच्छितो। तर त्याच्यात आमची हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त आपले जे बेनिफिशरीज आहेत त्यांनी त्याच्यात भाग घ्यावा आणि हा प्रोग्राम सक्सेस करावा। त्याच्यात आपले गव्हर्नमेंट स्टेक होल्डर्स, गावातले स्टेक होल्डर्स, सरपंच आणि सगळे झाले त्यांनी आम्हाला ह्याच्यात सहकार्य करावं आणि कळमेश्वरला ह्या प्रोग्रामला सक्सेसफुल करून दाखवायला हीच आमची इच्छा आहे। थँक्यू सो मच। आणि या असाच कार्यक्रम अशाच पद्धतीचा आपला कळमेश्वर हा तालुका खूप मोठा आहे आणि कळमेश्वर तालुक्यामध्ये भरपूरसे असे गावं येतात। तर हा कार्यक्रम ज्या पद्धतीने इथे नियोजित करण्यात आलेला आहे तसंच आधी बरेच ग्रामपंचायत पण राबवण्यात येईल का। तर ह्याची सुरुवात आम्ही इथून केली, लॉन्च इथे केला आणि नक्कीच तुम्हाला जे आम्ही 24 गावं आहे त्याच्यामध्ये हा प्रोग्रामची आता तुम्हाला सेम तुम्हाला रेप्लिकेशन तिथे दिसेल। धन्यवाद। थँक्यू सर, थँक्यू। या ठिकाणी माता भगिनींची, गरोदर मातांची, किशोरवयीन मुलींची, त्याचप्रमाणे 0 ते 6 या वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी या ठिकाणी ठेवलेली आहे। तर JSWच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी आणि हर वर्षी प्रत्येक वर्षी वेगवेगळे प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि JSWच्या माध्यमातून आमचे जे अंगणवाडी झालेले, बोलकी अंगणवाडी झालेले, ज्या ठिकाणी सर्व चित्रांच्या माध्यमातून लहान मुलांना खूप आनंदित खेळ माध्यमातून या ठिकाणी जे आमच्याकडे प्लांट हेड असो किंवा त्यांचे जे काही अधिकारी असो, मला काही त्यांचं नाव पूर्ण आठवत नाही, परंतु या ठिकाणी जे मागच्या वर्षीपासून कार्यरत असणारे आमचे पाटील सर हे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात। आम्ही जर कोणतीही मागणी केली त्यांच्याकडे, जसे की आमचे ग्रामपंचायत जे वॉल कंपाऊंड होते, तर आम्हाला असं वाटलं की आमची जी खूप घाणेरडी दिसत आहे आणि आमच्याकडे खूप निधी कमी असतो। आमची तर इच्छा असते की आमची ग्रामपंचायत, आमचं गाव स्वच्छ आणि सुंदर दिसायला हवं, परंतु काही आर्थिक परिस्थिती तर त्या आमच्या इच्छा आणि मागण्या ह्या JSWच्या CSR फंडातून पूर्ण होत असतात आणि ते काम आमचं या JSW पूर्ण करत असते। त्यामुळे मी माझ्या गावकऱ्यांतर्फे आणि माझ्यातर्फे सुद्धा मी या JSW प्रकल्पाचा आणि JSWच्या फाउंडेशनचा खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते। तसेच आमच्या गावातील जे जिल्हा परिषद शाळा आहे, मानकर आदर्श विद्यालय आहे, या ठिकाणी सुद्धा या JSWच्या प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम चालू असतात। तसेच यांनी हा स्पृहाच्या माध्यमातून जो काही प्रकल्प राबविलेला आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या गावातील माता भगिनींना, महिलांना, किशोरवयीन मुलींना, गरोदर मातांना, स्तनदा मातांना यांचा निश्चितच लाभ मिळेल अशी सुद्धा मी आशा व्यक्त करते। कारण मानवाला पैशापेक्षा, संपत्तीपेक्षा आरोग्य हे महत्त्वाचं असते आणि खरोखर आपण पैशापेक्षा, संपत्तीपेक्षा आपल्या आरोग्याला प्रथम स्थान द्यायला पाहिजे आणि त्याच्याकडे सुद्धा आपण खूप मोलाने, जातीने लक्ष द्यायला पाहिजे आणि हे काम या महिलांना जागृत करण्याचं, आरोग्याविषयी जागृत करण्याचं, आरोग्याविषयी भान ठेवण्याचं, आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे, लहान मुलांना सकस आहार कसा दिला पाहिजे, किशोरवयींना कोणता आहार द्यायला पाहिजे, हे सर्व माहिती या स्पृहा या प्रकल्पाच्या माध्यमातून JSW आमच्या महिलांना, माता भगिनींना आणि मुलांना सक्षम करण्यासाठी हा जनजागृतीपर प्रोग्राम या ठिकाणी राबवित आहे।
तर आम्ही आमच्या गावकऱ्यांतर्फे पुनश्च एकदा त्यांचं हार्दिक स्वागत करते, अभिनंदन करते आणि त्यांच्या या प्रत्येक प्रकल्पाला, प्रत्येक जे काही त्यांचं ध्येय आहे की आम्हाला लोकांना जनजागृत करायचं आहे, गाव स्वच्छ करायचं आहे, गावात नवीन काही प्रकल्प राबवायचे, विद्यार्थ्यांना नवीन ज्ञानाचं माहिती द्यायची आहे, त्याचप्रमाणे त्यांना आमच्या गावामध्ये एक लायब्ररी उपलब्ध करून दिलेली आहे की विद्यार्थ्यांना खूप बाहेरगावी जावं लागत होतं पुस्तकं वाचण्यासाठी. त्यामुळे जे काही खूप महत्त्वाची पुस्तकं असतात आणि या ठिकाणी मिळणं मुश्किल असते, ते पुस्तक सुद्धा आम्हाला JSWच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामपंचायतला अवेलेबल झालेले आहे. त्यामुळे सुद्धा मी त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांनी जो प्रकल्प राबवणार, जे त्यांचं ध्येय असणार, त्यांना आमच्या गावाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीचा पाठिंबा आहे आणि मी सरपंच असताना सुद्धा माझा सुद्धा पुरेपूर पाठिंबा असणार आणि असंच यांचं काम या ठिकाणी उत्कृष्ट असं चालत राहो, हीच मी पुनश्च एकदा इच्छा व्यक्त करते आणि माझ्या शब्दाला विराम देते. जय हिंद, जय भारत.